मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारचं उद्यापन आणि त्यासाठी मस्त मी अशी साडी नेसून रेडी होणार आहे. सो लेट्स कम गेट रेडी विथ मी. सगळ्यात आधी हे मॉइश्चरायझर प्लस प्रायमर आहे ते मी यूज करणार आहे. स्किन प्रेपसाठी जास्ती प्रॉडक्ट्स जर नसेल वापरायचे तर एका प्रॉडक्टमध्ये काम होऊन जातं. त्यानंतर मी फाउंडेशन यूज करणार आहे. त्यानंतर अंडर आय एरियासाठी मी थोडासा ऑरेंज कलर करेक्टर यूज करते आहे. हे करेक्टर सेट होईपर्यंत थोडा वेळ आपण थांबू. तोपर्यंत मी फाउंडेशन माझ्या फेसवर छान असं स्प्रेड करून घेते या ब्रशने. मी जे काही प्रॉडक्ट्स यूज करते आहे ते सगळे टॅग करते. जर तुम्ही युट्यूबवर शॉर्ट बघत असाल तर तुम्हाला कॉर्नरला सगळे प्रॉडक्ट्स टॅग मिळतील आणि जर तुम्ही इन्स्टावर रील बघत असाल तर प्लीज मला सगळ्या प्रॉडक्ट्ससाठी लिंक म्हणून कमेंट करा. कलर करेक्टर सेट झालेला आहे. त्यावर आता मी लावणार आहे कन्सिलर आणि जिथे मी कन्सिलर यूज केला आहे ते कॉम्पॅक्ट पावडरने सेट करून घेते. त्यानंतर आयब्रोज सेट करते. आयब्रोज सेट केल्याने फेस एकदम छान असा उठून दिसतो. ही जी आयब्रो पेन्सिल आहे त्याला दोन्ही साईडनी यूज होतो त्याचा. त्यानंतर मी काजळ यूज करते. मेकअप अगदी सिंपल करायचं, त्याच्यामुळे ब्लश वगैरे नाही यूज करणार आहे. लिप केअर लावलेला आहे. मस्कारा यूज करणार आहे. याने लॅशेस खूप सुंदर दिसतात आणि डोळे उठून दिसतात. त्यानंतर सगळ्यात शेवटी मी लिपस्टिक यूज करणार आहे. मार्क्सची एकदम बजेटमध्ये लिपस्टिक आहे आणि खूप सुंदर शेड आहे. आणि साडी घातल्यानंतर असा काहीसा माझा लुक आहे. सुंदर असं छोटासा नेकलेस घातलेला आहे मी. त्याच्यावरचे जे कानातले आहे मी मिशोवरनं ऑर्डर केलेला आहे. क्वालिटी सुंदर आहे आणि खूप छान दिसतो या साडीवर उठून. नेहमी केस सोडलेले असतात तर एका ताईंची कमेंट होती की कधीतरी थोडंसं वेगळं ट्राय कर. मला फार अशी हेअरस्टाईल जमत नाही किंवा मग एवढा वेळ पण नसतो पूजेच्या दिवशी. सो म्हटलं आपण सिंपल असं फक्त क्लचर लावून घेऊ. तुम्हाला आजचा माझा हा लुक कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा.